सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर असली. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वासाची गती आपली आपण तपासून पाहायची आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना मनामध्ये करणार आहोत. श्वसन मार्गशुद्धी, कपालभाती, 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे. नाक चोंदलं असेल, सर्दी झाली असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन. कृती थांबूया. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्यातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. साधनेसाठी शरीर आणि मन अनुकूल झालेलं आहे आणि चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमीन. संपूर्ण लीन भाव भक्तिभावपणामध्ये साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील क्रमाक्रमाने छातीपाशी. हस्तमंथन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण दंड स्थितीपासून सुरुवात करणार आहोत. उठून उभे राहायचे.
विश्रांती थोडा वेळ. मान मागे सैल सोडून देऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. उजवा पाय जो आहे हा गुडघ्यातला सरळ ठेवून काहीशा अंतरावरती जमिनीपासून वर उचलायचा आहे. गुडघ्यातला सरळ ठेवून वर. आणि आता पाचही बोटांमध्ये आपल्याला ताण द्यायचा आहे. उजव्या पायाची 5 बोटं ताणायची आहे आणि मध्यभागी ताणायची आहे. मध्यभागी बरोबर ताण द्यायचा नाही. 5 बोटांमध्ये सेपरेट करायची सुरुवातीला ती जास्तीत जास्त एकमेकांपासून लांब करायची आणि मग पुन्हा मध्यभागी. आणि आता अँकल आपल्याला थोडस वर आणि खाली म्हणजे पाऊल एकदा स्वतःकडे खेचायचं, एकदा जमिनीकडे, स्वतःकडे जमिनीकडे, स्वतःकडे जमिनीकडे. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 अँटी क्लॉकवाईज 1 2 3. सावकाश उजवा पाय मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून थोडासा वर उचलायचा आहे. 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे, ताण द्यायचा आहे. आणि मग मध्यभागी ताण, स्ट्रेच, मध्यभागी स्ट्रेच, रिलॅक्स. आणि आता अँकल पासून थोडस पाऊल वर आणि खाली स्वतःकडे खेचायचं, जमीन, स्वतःकडे जमीन. बरोबर. 3 वेळेला आपण प्रत्येक कृती करतोय आणि मध्यभागी येऊन थांबायचं. क्लॉकवाईज रोटेशन करूया. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. सावकाश डावा पाय खाली येऊ. दोन्ही हात तसेच ठेवायचे कमरेवर. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय पूर्णपणे फोल्ड करा. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 फोल्ड केलेल्या पायाचं, 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. बरोबर. उजवा पाय खाली. हीच कृती डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करूया आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 1 2 3. सावकाश डावा पाय सुद्धा खाली. आता थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खाली असू दे शरीराच्या जवळ. अगदी रिलॅक्स ठेवायचे. थोडस अंतर. पाठीचा गळा सरळ, मान मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या साईडला टिल्ट होईल. उजवा कान उजव्या खांद्याकडे, खांद्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. खांदा मात्र उचलायचा नाही. आता पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला ताण मानेच्या इथे त्याचा मागोवा. उजवा खांदा अगदी रिलॅक्स असेल. तो कुठेही वर उचलायचा नाहीये. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊया. तीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू मान आपली डाव्या दिशेला टिल्ट होईल. आणि आता उजव्या बाजूला असलेला ताण त्याची जाळी. बरोबर. सावकाश मध्यम. दोन्ही हात पुन्हा कमरेवर ठेवायचे. मान थोडीशी पुढे झुकवायची आहे. हनुवटी गळ्याकडे जाईल. आणि रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं. मान अलगद सरळ करायची. आणि आता दोन्ही हात समोर असतील. हात समोर. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आणि आता हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. पुन्हा हात फोल्ड करूया. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घेऊया आणि रोटेशन. श्वास घे. दोन्ही कोपरं डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2. बरोबर करताय. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करायची. श्वास घेत मागे.
श्वास सोडत पुढे 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 2 आणि लास्ट 3. कृती थांबवायची, दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती, एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा, मान मागे सैल सोडायची. आणि आता आपण करणार आहोत टॅपिंग. काय करायचं, एकदा समोर टाळी वाजवायची आणि एकदम मागे आणि मागे, या प्रकारे आपल्याला थोडस क्लॅपिंग करायचं. सुरुवात करूया. 3, 5, बरोबर. आणि आता डोक्याच्या दिशेने क्लॅप करायचं आणि मग उजवा पाय फोल्ड करायचा, उजव्या पायाच्या मांडीच्या खाली क्लॅप, पुन्हा डोक्याच्या दिशेने क्लॅप आणि मग डावा पाय फोल्ड करायचा त्याच्या मांडीच्या खाली. हा, असं पुन्हा एकदा ही आपल्याला डायनॅमिक कृती करायची. सुरुवात करूया. 2, 3, 11, 12, 13, 14, 15, सावकाश करती थांबायची. आता पायांमध्ये अंतर घ्या किंवा घेऊ नका, आपल्याला जसं बॅलन्स राहील त्याप्रमाणे थोडंशे आपल्याला पायांमध्ये तुम्हाला जसं जमेल तसं अंतर घ्या किंवा नाही घेतलं तरी चालेल. आणि आता काय करायचंय, उजवा हात क्रॉस, डावा हात क्रॉस, थोडस ताण द्यायचं त्याला मागून आणि समोर क्लॅप आणि असं त्या प्रकारे विरुद्ध साईडने, अपोजिट साईडने आपल्याला. हा बरोबर बरोबर. हा, एकदा डावा हात, उजवा हात वर न्यायचा, क्लॅप करायचं, मग डावा हात क्रॉस करून क्लॅप करायचा. हा बरोबर बरोबर. करूया सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कृती थांबवायची आणि मग विश्रांती. मान मागे सैल सोडूया. बघा पूर्णपणे आपल्या हाताला झिंझिण्या आल्या असतील, तळ हात आपला पूर्णपणे थोडेसे झिंझिण्या आल्या असतील, कारण की आपण आपल्या हाताचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते ऍक्टिव्हेट केलं. आणि आता आपल्याला पूर्णपणे बॉडी टॅपिंग करायची. त्यासाठी पाय जोडलेले ठेवायचे आणि बॉडी टॅपिंग कसं करायचं दाखवते. पूर्णपणे आपल्या डोक्यापासून सुरुवात करायची. डोकं, आपला चेहरा, कान, पूर्णपणे अशी बॉडी टॅपिंग करायची. म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला असं बॉडी टॅपिंग करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. हा, किंवा अंतर घेतलं तरी चालेल, जर बॅलन्स जात असेल तर अंतर घ्या. आणि आता सुरुवात करूया. डोक्यापासून सुरुवात करायची आपल्याला. अगदी सावकाश आपल्या डोक्याचा माथा, कान, नाक सगळीकडे असं हळूहळू टॅपिंग करायचं आपल्याला. गळा, जिथे जिथे म्हणून शक्य आहे तिथे तिथे सगळीकडे छानपैकी टॅपिंग करायचं, वरून खाली आणि मग खालून वर. पूर्णपणे आपली मांडी, सीटचा भाग, मागचा भाग, कमरेचा भाग, पोट, छातीचा भाग, दोन्ही हात, गळा, मान, चेहरा आणि पुन्हा डोक्याची. हा बरोबर, छान. आणि रिलॅक्स. आपण थोडस वॉर्मअप केलेलं आहे. विश्रांती. आणि करूया एक पादतोच. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करूया. दोन्ही हात सरळ खांद्यातून. उजवा पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करा. बरोबर. हा, छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. मनाने एखादा बिंदू ठरवायचा आणि तिकडे आपली नजर एकदम सरळ स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स साठी. आणि मग हे हात जे सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर, खूप छान. उजवं पाऊल जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. संपूर्ण आपल्या शरीराचा भार आता डाव्या पायावर आहे. त्याचबरोबर आपण जे दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेते त्याचा सुद्धा एक प्रकारे आपल्याला आधार मिळतोय बॅलन्स साठी. कॉन्सन्ट्रेशन आपलं सुधारतं. घरी लहान मुलं असतील त्यांना जरूर करायला सांगा. आणि मग सावकाश मध्यभागी दोन्ही हात सरळ होतील, उजवा पाय खाली, हात खाली.
हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. डाव्या पायाचा पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचा आहे आणि मग पुन्हा एकदा हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थिती. नजर समोर असेल, एका बिंदूकडे स्थिर करायची. आता आपल्या संपूर्ण शरीराचा भार उजव्या पायावर आलेला आहे. सावकाश उलटसाल, दोन्ही हात खांद्यातनं सरळ, पाय खाली आणि विश्रांती. सोमवारपासून आपल्याला सूर्यनमस्काराला सुरुवात करायची आहे, तर त्याची ही पूर्व तयारी. तर त्यासाठी काय करायचं, थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडस अंतर, जास्तीत जास्त नको, अगदी अर्ध्या फुटापर्यंत. आणि आता काय करायचं, आपल्याला थोडस स्विंग करायचंय. म्हणजे हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग खाली सोडायची. स्विंग करायचं आपल्याला, वर खाली, या प्रकारे. हा बरोबर बरोबर, ठीक आहे. आणि एकदम सावकाश करायचं, श्वासाशी आधारित आपण कृती करणार आहोत. हा, आता मध्यभागी या सगळ्यांनी, श्वासाशी आधारित आपण करणार आहोत. जेव्हा आपण हात खाली नेऊ तेव्हा थोडेसे असे ते स्विंग करायचे. झोपाळा कसा आपला असा मागे पुढे होतो त्याप्रमाणे आपल्याला करायचे. सुरुवात करूया श्वासाशी आधारित. श्वास घे, दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली, एक, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, तीन, श्वास घेत वर, लास्ट राऊंड, आणि श्वास सोडत खाली. सावकाश तिथल्या तिथे सरळ मध्यभागी, आणि मग विश्रांती थोडा वेळ. करणार आहोत परिवर्ती चक्रासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने न्यायचा आहे, सिलिंगला समांतर असेल उजव्या हाताचा तळवा. आणि उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची. डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करू. जास्त न वागता आपल्याला कमरेतनं थोडस बेंड व्हायचं आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. बरोबर, डावा हात अगदी सैलसर सोडा. वारा जरी आला तरी तो हात हलला पाहिजे, इतका रिलॅक्स ठेवायचा आहे जमिनीच्या दिशेने. आणि आता बघा, पूर्णपणे उजवी बाजू जी ताणली गेली आहे, डाव्या बाजूला आलेला दाब, त्याची जाणीव. छान. सावकाश उलट जा, इथल्या तिथे सरळ व्हायचं, मध्यभागी यायचं, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा हात, डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने, उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने आहे. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. आणि मग एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात. उजवा हात शरीराच्या जवळ येईल, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील आणि एकदम रिलॅक्स. उजवा हात एकदम रिलॅक्स. उजव्या बाजूला आलेला दाब, डाव्या साईडला असलेला ताण, त्याचा अनुभव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खूप छान. आणि मग सावकाश उलट साव, तिथल्या तिथे सरळ मध्यभागी यायचंय. दोन्ही हात खाली आणायचे आणि विश्रांती. मान मागे सैलसर सूर्य, विश्रांती. नी बेंडिंग करून घेऊया. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, थोडीशी पुढे आली आहे दिसण्यासाठी. थोडस गुडघ्यातनं फोल्ड व्हायचंय. दोन्ही हात जे आहेत हे आता आपले गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे. आणि आता सुरुवात करूया. जर बॅलन्स जातो असं वाटत असेल तर किंचितचं अंतर घ्या दोन्ही पावलांमध्ये. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. एक, दोन, तीन, चार, बरोबर करताय, पाच. विरुद्ध बाजूने करूया. एक, दोन, तीन,
4 5 मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आज आपण करूया त्रिकोणासन. आता हे साइड वर्ड त्रिकोणासन आहे. आता आपण मगाशी परिवर्तित चक्रासन केलं ना, मग आपण नॉर्मल त्रिकोणासन करू. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ करायचे आहेत. खांद्यातनं सरळ. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. जर पायांच्या स्नायूंमध्ये थोडासा ताण वाटत असेल तर थोडंसं अंतर कमी करायला हरकत नाहीये. कमरेतनं पुढे झुकलोय. आणि आता डावा हात जमिनीच्या दिशेने घेऊन जा आणि तो घासत घासत जमिनीला उजव्या पावलाच्या दिशेने घेऊन जा. डावा हात आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आपण केलेलं आहे त्रिकोणासन. एकाच वेळेला आपल्या पाठकड्याला त्याचबरोबर कमरेच्या ठिकाणी आपल्याला पीळ मिळतो, ताण दाब मिळतो, खांद्याचे स्नायू ताणले जातात. बरोबर. सावकाश मध्यभागी डावा हात खांद्यातनं सरळ आणि मग कमरेतनं सरळ. थोडा वेळ हात खाली. जर पायांमध्ये जास्त त्रास वाटत असेल तर थोडंसं अंतर कमी करायला हरकत नाहीये. ही स्फूर्ती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता उजव्या हात जमिनीच्या दिशेने घेऊन जायचा आहे आणि तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाच्या दिशेने घेऊन जायचा आहे. डावं पाऊल किंवा अँकल पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. तुम्हाला जेवढं शक्य आहे पोटरी किंवा कुठल्याही पायाचा भाग पकडायचा प्रयत्न करा. असं काही नाहीये की पाऊलच पकडलं पाहिजे. जिथपर्यंत हात जाईल तिथपर्यंत आपला पाय पकडायचा प्रयत्न. डावा पाय. ठीक आहे. छान. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. आणि त्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. विश्रांती. करूया सायकलिंग. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर घ्या. 30 डिग्री वर. आणि सायकलिंग करायला सुरुवात. सायकलिंग करायला सुरुवात. तिथल्या तिथे न करता पाऊल जमिनीला टेकू दे. 1 2 3 4 5 6. रिव्हर्स सायकलिंग उलट दिशेने. 1 2 3 4. अगदी सावकाश. 5 6. छान. पुन्हा पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि मी अंतरित जमिनीवर. विश्रांती. पूर्णपणे कमरेच्या भागावर पोटांच्या स्नायूंवरती ताण दाब येतो त्याची जाणीव. आणि आज आपण करणार आहोत उत्तान भद्रासन. सोपी कृती आहे. आपण जसं बैठक स्थितीमध्ये बटरफ्लाय करतो ना, तशी आपल्याला आपल्या दोन्ही पायांची स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि जसं आपण बटरफ्लाय करतो तशी आपल्या पायांची स्थिती. पावलं एकमेकांना लावून घ्यायची. पाय फोल्ड करून. हा बरोबर. पाय फोल्ड करायचे आणि दोन्ही पावलं जुळून घ्यायची. जसं आपण बटरफ्लाय करतो ना शयन स्थिती बैठक स्थितीमध्ये बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे. सुनील सर एकदा बघून घ्या पाहिजे असेल तर. हा बरोबर. आता बरोबर आहे. हा पावलं जुळून. हा बरोबर बरोबर. पाठीचा कणा सर. आणि आता आपले दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवा. मांड्यांवर ठेवा
आणि आता सावकाश हाताच्या आधाराने आपल्याला पाय म्हणजे फोल्ड करायचा आहे, गुडघेवर आणि मग खाली. जसं आपण बटरफ्लाय करतो ना, तीच कृती फक्त शयन स्थितीमध्ये करतोय. जसं आपण बटरफ्लाय करतो तीच कृती. हा बरोबर. फक्त अगदी सावकाश करा, सावकाश सावकाश सावकाश. दोन्ही गुडघे वर आणि जमिनीकडे, वर जमिनीकडे. अगदी सावकाश कृती करा. तिथल्या भागामध्ये जो काही हालचाल होतीये स्नायूंची त्याची जाणीव. हा, आणि आता सावकाश पाय पुन्हा त्या स्थितीमध्ये येतील. पावलं थोडीशी स्वतःकडे खेचून घ्यायची आहे. हा बरोबर. पाय तसेच फोल्ड करायचे आहे. आणि आता दोन्ही हात जोडून घेऊया. आपल्या दोन्हीही पायांची बटरफ्लाय स्थिती आहे. दोन्ही हात जोडलेले आहेत. आणि आता हळूहळू जोडलेले हात आपलं हनुवटी, नाक, कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. दोन्ही हात जमिनीवर आहेत. आणि आता जास्तीत जास्त आपले हात वरच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. जसे तुम्ही हात वरच्या दिशेने ताणाल तेवढेच गुडघे आपले जमिनीच्या दिशेने जातील. बरोबर, छान. आणि आता इथे आपण 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करूया. ही आवर्तनं करत असताना आपला पाठकण्यामध्ये जी काही हालचाल होते श्वास घेताना आणि सोडताना त्याकडे आपलं लक्ष घेऊन जायचंय. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संत गतीने श्वास सोडून घेऊया. अजून एक आवर्तन. डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आता हे आवर्तन करूया. आपणच आपल्याशी कनेक्ट व्हायचं आहे. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडून देऊया. पूर्णपणे आपल्या पाठकण्याला ठेस मिळतोय. त्याचबरोबर आपल्या पायांची स्थिती आहे. पूर्ण आपले जांघेचे स्नायू ताणले गेलेले आहेत. आणि आता उलट चाल करूया. जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आता आपले पूर्णपणे जांघेचे स्नायू ताणले गेले होते, बरोबर. तर हा जो ताण आहे तो थोडासा आता आपण कमी करूया. त्यासाठी आज आपण उत्तान वक्रासन करणार आहोत. पण आजची हे कृती जी आहे ही थोडीशी वेगळी आहे. सोपी आहे, सगळ्यांना समजेल. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ असू दे. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते जमिनीवरती आहेत. जमिनीच्या दिशेने दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता उजवा पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घेऊन यायचा आहे. उजवा पाय 90 डिग्री वर. बरोबर. आणि मग तो आपल्याला डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. आणि आपली मान आहे ती उजवीकडे जाईल. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे, मान उजवीकडे. बरोबर, छान. आणि उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. आता इथे आपला थोडासा जो पायाचा आकार आहे हा कैची सारखा झालेला आहे. त्याकडे लक्ष. डोळे बंद. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. बरोबर. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर येईल, 90 अंशापर्यंत. आणि मग तो नियंत्रित जमिनीवर. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचा आहे. आणि मग तो उजव्या पायाच्या पलीकडे जाईल आणि आपली मान डाव्या दिशेला जाईल. मान डावीकडे आणि डावा पाय उजवीकडे. आता विरुद्ध बाजूने आपल्याला पीड, ताण आणि दाब जाणवतोय. त्याकडे लक्ष. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न.
खांदे थोडेसे आपले उचलले जातील, काही हरकत नाहीये. उजवा खांदा मात्र जमिनीवरच असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स. नकळत आपण आपले पाय ताठर होतात, तर तसं न करता एकदम रिलॅक्स. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. अवकाश मध्यभागी. डावा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर येईल. नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात खाली. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. टीव्ही पोस्चर करायचं. दोन्ही हातांचा स्टँड आणि आपला चेहरा दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये. टीव्ही पोस्चर. दोन्ही पाय थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ घेऊन या. आणि आता एक पाय फोल्ड, एक पाय सरळ अशी आपल्याला कृती करायची आहे. टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स जमिनीच्या दिशेने. आणि आता दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वरती असतील. काटकोनामध्ये फोल्ड करून घ्यायचे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचे पाय. 2 बरोबर. 3 आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे. 1 2 3. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पाय खाली सरळ करायचे आणि आपल्या हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आणि त्याच्यावर आपलं कपाळ. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर. विश्रांती. मकरासनामध्ये विश्रांती. आणि करूया सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. दोन्ही हात फोल्ड करूया. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील, सॉरी छातीच्या सरळ रेषेत. आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या सरळ रेषेत. दोन्ही पाय मागून जुळलेले. हात आपण फोल्ड केले. हातांची कोपरं छातीच्या रेषेत, तळवे चेहऱ्याच्या सरळ रेषेत. आणि आता सावकाश हळूहळू आपल्याला कपाळ, नाक आणि हनुवटी करत छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर. दोन्ही हात खाली जमिनीवरच असतील. हाताची कोपरं जमिनीवरच. बरोबर. नजर आपली वर सिलिंगच्या दिशेने. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेले त्याची जाणीव. खांदे अगदी रिलॅक्स. पाठकळ्याला अंतर्वक्र आकार आणि तिथे दाब आहे. आपण केलेला आहे सुलभ भुजंगासन. बरोबर. छान. आणि मग उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. अवकाश. एका कुशीवरून पाठीवर पडायचं आहे. पाठीवर पडून विश्रांती. आणि मग एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये सावकाश. आणि आता पद्मासन किंवा अर्ध पद्मासन शक्य असेल तर ते घालून घ्यायचं.
दोन्ही पाय सरळ करून पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. एक एक पाय फोल्ड करायचा. अर्ध पद्मासन माहितीये ना कसं करायचंय प्रियंका ते? दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. ही बैठक अजून स्थिर करण्यासाठी थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आज आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. कृती सारखीच आहे, जशी आपण वज्रासनामध्ये केलेली आहे तशीच कृती आहे, फक्त आपण आज पद्मासनात बसलोय. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ही पकड आपल्या पाठकण्याच्या इथे, जिथे आपला पाठीचा कणा माकड हाड आहे तिथे एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडून ही पकड बरोबर हा मागे पाठकण्याच्या इकडे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. कृती आपल्याला सेमच करायची आहे, फक्त सीटचा भाग न उचलता आपल्याला पुढे झुकायचा आहे. जर आपल्याला असं वाटतंय की आपल्याला पुढे झुकताना त्रास होतोय, सीटचा भाग पुढे उचलला जातोय, तर मग काय करायचं, आपल्या हाताच्या मुठी घ्यायच्या वळवायच्या आणि मग त्याच्यावर आपलं डोकं ठेवायचं या प्रकारे. ठीक आहे, ज्यांचा सीटचा भाग उचलला जाईल त्यांच्यासाठी सुरुवात करूया. मग आता दोन्ही हातात आपण हाताची पकड घेतलेली आहे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न, सीटचा भाग न उचलता. सीटचा भाग उचलला जात असेल तर हाताची पकड सोडून द्यायची, हाताची मूठ वळवायची. हा बरोबर, हा आणि आता त्या जमिनीवर ठेवा. बरोबर, छान. आणि त्याच्यावर मग आपलं कपाळ. बरोबर, छान. हेमाताईंचं खूप छान झालंय, प्रियंकाताईंचा पण प्रयत्न चांगला आहे, सुनील सरांचा पण प्रयत्न छान आहे. छान. आणि आता पूर्णपणे रिलॅक्स, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. ज्यांची हाताची पकड ज्यांनी केलेली आहे ते अगदी थोडीशी हाताची पकड ढिली सोडून द्या. आणि आता पोटावर आलेला दाब, पाठकण्यावरती छानपैकी ताण आहे त्याची जाणीव. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होतोय आणि मग हळूहळू उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी केलेल्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा हाताची पकड करायची आहे आणि ती मागे न्यायची आहे. आणि आता सावकाश उलटचाल करूया. हळूहळू आपलं कपाळ, नाक, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेत सरळ. सावकाश, डोळे अलगद मिटलेले, हाताची पकड सोडून देऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आपण जेव्हा या मुद्रांचा अभ्यास करतो तेव्हा त्याचा जो थेट परिणाम आहे तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होत असतो. हे आपल्याला माहिती आहे कुठे कुठे आहेत त्या, म्हणजे आपल्या गळ्याच्या इथे असतात किंवा आपल्या पॅनक्रियसच्या इथे असतात, तर तिथे हा जो परिणाम आहे तो थेट होत असतो. जसं आता आपण योग मुद्रा केली, आपला पूर्णपणे पोटाच्या इथे दाब होता, आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती दाब होता, त्यामुळे ही थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त आहे. थायरॉइड पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींचं कार्य जे आहे ते सुधारतं. म्हणून मुद्रांचा अभ्यास जो आहे हा नेहमीच आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. आता आपण अशीच एक दुसरी मुद्रा बघणार आहोत, ती म्हणजे ब्रह्ममुद्रा. ती ही सोपी आहे, आपण एकत्रित करू शकतो. ही सुद्धा थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानली गेलेली आहे. आपण पद्मासन अर्ध पद्मासन घातलंच आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये, हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यांवर. हाताची जी कोपरं आहेत ही शरीराच्या जवळ असतील. जर बैठक बदलायची असेल तर बदलू शकता, साधी मांडी घातली तरीही चालेल. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आपण करणार आहोत आता ब्रह्ममुद्रा. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपली मान उजव्या दिशेला जाईल. श्वास सोडत सोडत मान उजवीकडे, उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डोळे बंद,
नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घेणं आणि सोडणं चालूच ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती डाव्या बाजूने आलेला ताण, उजव्या बाजूने असलेला दाब याची जाणीव. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू मान मध्यभागी. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत हळूहळू आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल आणण्याचा प्रयत्न, अट्टहास नाही. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद आणि आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घेणं सोडणं ही कृती चालूच ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्या उजव्या बाजूने आलेला ताण कंठस्थ ग्रंथींवर आणि डाव्या बाजूने असलेला दाब त्याची जाणीव. आपणच आपल्याशी कनेक्ट व्हायचं आहे, एकरूप होण्याचा प्रयत्न. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू मान समोर मध्यभागी. आता स्पॉन्डिलोसिस ज्यांना असेल त्यांनी फक्त आता ह्या पुढच्या दोन कृती करताना अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक करा. सुरुवात करूया. पुन्हा नजर आपली समोर. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपली मान मागे जाईल. आपला चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि आता कंठस्थ ग्रंथींवर बघा, समोरून छान असा ताण मिळालेला आहे, मागच्या बाजूने दाब आहे, त्याची जाणीव. चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही. आणि आता उलटचाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू मान मध्यभागी घेईल, अगदी सावकाश समोर. आता पुढची कृती शेवटची असेल. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त मानेमध्ये हालचाल असेल, आपल्याला पाठकाणा कुठेही वाकवायचा नाही. हनुवटी गळ्याकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला आपण चालू ठेवायचा आहे. आणि आता बघा, कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने छानपैकी दाब आलेला आहे, मागच्या बाजूने ताण आहे. आपण करत आहोत ब्रह्ममुद्रा. आणि सावकाश उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी होते, अगदी सावकाश. छान. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्या संपूर्ण स्थितीचा आपण ज्या क्रमाने केली त्याचा आपला आपण मागोवा घ्यायचा आहे. एकदा उजवीकडे आपण मान नेली, मग डावीकडे, वर खाली. हे करत असताना आपल्या सगळ्या स्नायूंमध्ये सगळ्या बाजूने ताण दाब आलेला होता. त्या सगळ्याचा मनोमन मागोवा. आपण जेव्हा योगासनं करतो तेव्हा आपला प्रवास जो आहे हा शरीराकडून मनाकडे होत असतो. म्हणून आपण प्रत्येक स्थितीमध्ये थोडीशी विश्रांती घेतो, श्वासाची जोड घेतो, ती यासाठीच. आणि आपण बघणार आहोत आता सिंह मुद्रा.
आज आपण 3 मुद्रा बघितल्या, योग मुद्रा, ब्रह्म मुद्रा आणि आता ही तिसरी जी आहे ही सिंह मुद्रा. तर ही कशी करायची बघून घ्या. जर बैठक पायाची बदलायची असेल तर बदलू शकता. मी थोडीशी पुढे येते, साधी मांडी घातली तर ही चालेल. सिंह मुद्रा आपल्याला बघायची आहे. सिंह मुद्रा आपण 2 प्रकारे करतो, एक तर अशी बैठक स्थितीमध्ये आणि वज्रासन असतं. वज्रासन असतं सिंह मुद्रा मी पुढच्या आठवड्यात दाखवेल. आज आपण ही बघूया. इथे काय करायचं, आपले दोन्ही हात जे आहेत हे गुडघ्यांवर ठेवायचे या प्रकारे. हाताची कोपरे जी आहेत ही थोडीशी अशी बाहेरच्या दिशेला येतील. आधी बघून घ्या, कारण की नवीन कृती आहे. करताना व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा कशी केली जाते. हाताची कोपरं थोडीशी आपल्याला अशी बाहेर घ्यायची आहे. सिंहमुद्रा करताना आपल्याला जीभ जी आहे आपली ही जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. तर याचे फायदे असे आहेत की आपली जीभ जी जेव्हा जास्तीत जास्त बाहेर येते, ताणली जाते, तेव्हा पुन्हा एकदा आपला जो कनेक्शन आहे हे आपल्या ब्रेनशी असतं. आपले 5ही जे ज्ञानेंद्रिय आहे त्या सगळ्यांचं कनेक्शन आपल्या ब्रेनशी आहे. जेव्हा आपण जीभ जास्तीत जास्त बाहेर घेतो त्यावेळेला अल्झायमर सारखे जे त्रास आहेत ते कमी होतात. म्हणजे विसराळूपणा, जसं जसं आपलं वय वाढतं तसं आपल्याला विसराळूपणा पण आपल्यामध्ये वाढतो. तर हे जे त्रास आहेत हे कमी होतात. त्याचबरोबर थायरॉइड आणि पॅराथायरॉइडची सुद्धा जी कार्यक्षमता आहे ही वाढते. तर ही कसं केलं जातं हे आधी बघून घ्या. 2 प्रकारे आपल्याला ही करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, हात थोडेसे कोपरं आपली बाहेरच्या बाजूला असतील या प्रकारे. हा, आणि आता एक कृती मी तुम्हाला करून दाखवते प्रत्येक स्थितीमधली, ती आधी बघून घ्या. आपल्याला इथे एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि फोर्सफुली श्वास सोडताना जीभ आपली जास्तीत जास्त बाहेर येईल आणि थोडस स्लॅन्टिंग पोझिशन म्हणजे थोडस पुढे झुकायचंय. बघा मी दाखवते तुम्हाला. एक सहज श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडताना फोर्सफुली श्वास सोडायचा आणि जीभ बाहेर आणि थोडस पुढे झुकायचं. नजर जी आहे ही नाकाच्या शेंड्याकडे असेल. आता इथे जीभ आपली बाहेर येते, तोंडाने श्वास प्रश्वास चालू न ठेवता नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. ठीक आहे. पहिल्या प्रकारामध्ये नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे असेल आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये नजर जी आहे ही आपली आयब्रो सेंटरकडे, भ्रूमध्याकडे असणार आहे. कृती सेम. सहज श्वास भरून घ्यायचा, फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर आणि नजर आयब्रो सेंटरकडे. ठीक आहे. सुरुवात करूया. पूर्णपणे आपले फेशियलचे जे मसल्स आहेत ते सुद्धा ताणले जातात. आपलं चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे तो चेहरा आपला ताजा तवाना दिसतो. तर सुरुवात करूया आता. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हा, हाताची कोपरं थोडीशी बाहेरच्या बाजूला येऊ दे. बरोबर. पाठीचा कणा मात्र सरळ आहे. हा, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि खांदे अगदी शिथिल, कुठेही आपल्याला ताण नाही द्यायचा, एकदम रिलॅक्स. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना जीभ बाहेर आणि थोडस पुढे झुकायचंय. नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास नाकाने चालू ठेवायचा आहे. जास्तीत जास्त जबडा ताणण्याचा प्रयत्न. खूप छान. बरोबर. हरिओम. उलटचाल. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. पूर्णपणे जिभेचे मसल्स जे आहेत हे ताणले गेले होते त्याची जाणीव. अजून एकदा ही कृती करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर नाकाच्या शेंड्याकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू. सावकाश. तोंड बंद, जीभ आतमध्ये, डोळे बंद. आता हीच कृती पुन्हा एकदा. आता नजर जी आहे ही आपली भ्रू आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, भ्रू मध्याकडे. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडूया, जीभ बाहेर, नजर आयब्रो सेंटरकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू, तोंड बंद, जीभ आतमध्ये, डोळे बंद. आणि आता लास्ट राऊंड.
एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत जीभ बाहेर, नजर आयब्रो सेंटरकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू आहे. सावकाश उलट चाल, जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. जाणीव संपूर्ण आपल्या जिभेच्या भागाकडे, त्याचबरोबर आपल्या फेशियल मसलकडे. तिकडे आलेला ताण, त्याकडे लक्ष. आणि करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. पायाची बैठक जर बदलायची असेल तर बदलू शकता, जर पायांमध्ये ताण वाटत असेल तर. दीर्घ श्वसनाच्या पहिल्या आवर्तनासाठी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, संथ गतीने श्वास सोडून घेऊया. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, संथ गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता पुत्रांचं आपल्या रक्षण करते तसं तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी प्राप्त करून दे. मनोमन आपल्या प्राणशक्तीला वंदन. सावकाश मान मध्यभागी, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आणि करणार आहोत आपण अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले, चेहरा अगदी शांत. सुरुवात करणार आहोत. डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथ रेच, उजवीने पुर, उजवी बंद. डावीने संथ रेच. हे झालं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथ रेच, उजवीने पुर, उजवी बंद. डावीने संथ रेच. तिसरं शेवटचं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथ रेच, उजवीने पुर, उजवी बंद. डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर येईल, ज्ञान मुद्रेमध्ये. आपण केलेला आहे शरीर आणि मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. आणि आज आपण बघणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम हा निद्रा नाशासाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे आपल्याला कधी कधी झोपेचे त्रास होतात किंवा आपलं मन सतत भरकटत असतं, तर ते आटोक्यात आणण्यासाठी किंवा ते थोडंसं शांत करण्यासाठी आपण भ्रामरी प्राणायामाची आवर्तन करू शकतो. रात्री झोपताना जर तुम्ही याची आवर्तन करून झोपला तर तुम्हाला नक्कीच छानपैकी झोप लागू शकते, कारण की याची स्पंदने जी आहेत ही खूप इफेक्टिव्ह आहेत. तर हा कसा केला जातो आपण बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. दोन्ही ह्याची पण वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, आपण ते हळूहळू पुढे पाहणारच आहोत.
पायाला मुंग्या आल्यात का प्रियांका ताई? साधी बैठक घातली तरी चालेल, किंवा तुम्ही हाच प्राणायाम आपलं खुर्चीवर किंवा टेबलवर बसून केला तरीही चालेल. प्राणायाम करताना शक्यतो तरी आपण साधी बैठक घालतो किंवा पद्मासन खरं तर याच्यासाठी मानलं गेलेलं आहे. पण आपल्याला पायाचे त्रास असतील, गुडघेदुखीचा त्रास असेल तर साधी बैठक घालायला हरकत नाहीये. भ्रामरी प्राणायाम आपण बघून घेऊया कसं केला जातो. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे, पाठीचा कणा सरळ आहे, आणि आता आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आपल्याला गुंजन करायचं आहे, म्हणजे हमिंग, जसं बर्ड कसं हमिंग करतं त्याप्रमाणे. आणि हे गुंजन जे आहे हे ओंकारातला जो मकार आहे त्या मकाराप्रमाणे असणार आहे. बघून घ्या आधी कसं केलं जातं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना गुंजन. या प्रकारे लक्षात आले प्रत्येकाच्या कसं केलंय ते. सुरुवात करूया आता. दोन्ही हातांची ध्यानमुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया आणि आपलं लक्ष जे आहे हे ज्ञानमुद्रेकडे केंद्रित करून घ्यायचं आहे. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना जो हलकासा स्पर्श झालेला आहे आणि या स्पर्शामधून आपल्याला काही स्पंदन जाणवत असतील, काही व्हायब्रेशन जाणवत असतील, सटल व्हायब्रेशन्स, तिकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. आणि करूया भ्रामरी प्राणायाम. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना यथाशक्ती गुंजन. चेहरा अगदी शांत, नकळत गुंजन करताना कपाळावर आटी येऊ शकते, तर आपल्याला जाणीवपूर्वक फेशियल मसल्स एकदम रिलॅक्स ठेवायचे आहेत. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना गुंजन. तिसरं आवर्तन खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात लावून घ्या आणि रेचक करताना गुंजन. दातावर दात लावल्यामुळे व्हायब्रेशन्स अजून थोडेसे आपल्याला जास्तपणे जाणवत असतील. चौथा वर्तन खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात, रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत आणि भ्रामरीच्या स्पंदनांचा मागोवा घेत घेत डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून देऊया आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती, शयन स्थितीमध्ये विश्रांती. शवासनासाठी अगदी सावकाश दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटावर अंतर घ्यायचं आहे. टाच आतल्या दिशेला असतील, बोट बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोट अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. पाठीचा कणा अलगदपणे जमिनीवर छानपैकी सोडून द्यायचा आहे विश्रांती स्थितीमध्ये.
मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीवर सोडून दिलेला आहे. चेहरा अगदी शांत आहे. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा, ज्या क्रमाने आपण ही कृती केली त्या सगळ्या साधनेचा मनाने मागोवा घ्यायचा आहे. दंड स्थितीमध्ये, शयन स्थितीमध्ये, पोटावर पडून आणि बैठक स्थितीमध्ये आज आपण जी जी काही साधना केली, काय नवीन शिकलो, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा, थोडस स्मरणशक्तीला आपल्या ताण द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण जमिनीवर जे अलगदपणे पहुडलेलो आहोत त्या देहाचं निरीक्षण, शवासन हे एकमेव आसन आहे ज्याच्यामध्ये आपण शरीराबरोबर आपल्या मनाचाही विचार करतो. सुरुवात आपण दोन्ही पायांपासून करूया. प्रत्येक स्नायू, सांधे शिथिल करत जाणार आहोत. दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी क्रमाक्रमाने शिथिल. दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. सीटचा भाग शिथिल, कमरेचा भाग शिथिल, पाठकणा, तिथे तिथे असलेले 33 मणके, पाठकण्याच्या तळाचा भाग, पाठकण्याच्या वरचा भाग, मधला भाग शिथिल. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. उदरपोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल. कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. चेहरा शांत, हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, गाठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत मी माझं संपूर्ण शरीर, स्नायू, सांधे, पेशी, ग्रंथी शिथिल केलेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव आहे. जाणीव श्वासाची, ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. मन वडाय वडाय उभ्या पिकात लढलं, किती हाकल हाकल तरी येईल पिकावर, अशी आपली मनातील विचारांची गती आहे. आपण कितीही ठरवलं तरीही ही विचारांची गती, विचारांची साखळी जी आहे ती अविरतपणे चालूच असते. ही शृंखला आहे त्यामागून एक सतत चालू असते. तर या विचारांच्या गतीला कमी करण्यासाठी जाणीव श्वासाची. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येतं, थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतो. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जातं आणि उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतो. श्वास घेताना त्या थंड हवेच्या स्पर्शाबरोबर मी चैतन्य शक्ती, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या मार्फत माझी सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. खूप छान आणि खूप प्रसन्न असं शरीर आणि मनाची स्थिती झालेली आहे.
प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प, माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. आणि या साधनेमुळे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक ऊर्जा मला प्राप्त होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. माझ्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. शरीर आणि मनाची स्थिती माझी समतोल झालेली आहे. आणि हे सगळे फायदे जे आहेत हे मला योग साधनेने प्राप्त होत आहे. म्हणून मी स्वतःलाच एक धन्यवाद देत आहे की माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही रोजची साधना मी रोज 1 तास करणार आहे, नित्य नियमित करणार आहे. शवसनातला संकल्प हा खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि आजचा दिनक्रम सुरू करण्यासाठी, या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी करणार आहोत दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान सावकाश उजवीकडे डावीकडे. दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि एक हलकासा खेच, आळस. आजच्या दिवसासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. आणि सावकाश डाव्या कुशीला वळून घेऊया. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीराच्या जवळ असेल किंवा शरीरावर असेल. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. दोन्ही पाय फोल्ड करून घेऊया आणि अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने अलगदपणे बैठक स्थितीला येऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया आणि आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत नतमस्तक भाव. सरेंडर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. आता सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मैथुन. नेत्र स्पर्श. हलक्या डोळे उघडून एक दृष्टी येऊन फिरेल. खूप खूप धन्यवाद. आपण आता भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. सॅटरडे आणि संडे आपल्याला सुट्टी असते. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता. ठीक आहे, मीटिंग एंड करते. हॅव अ गुड डे आणि हॅपी वीकेंड. हरिओम. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता.